यानंतर आता पुढची बातमी पाहूया। नाशिकमधील भावली या पर्यटन स्थळावर काही पर्यटकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे आणि या मारहाण प्रकरणातील एक कुख्यात गुन्हेगार अद्यापही फरार आहे। भावली भागामध्ये पर्यटक कुटुंबावर हा हल्ला करण्यात आलेला होता। पर्यटन नगरी असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या या हल्ल्याच्या घटनेनं खळबळ उडाली होती। यानंतर पोलिसांनी सक्रिय होत रात्रभर चौकशी केली आणि त्यानंतर 9 जणांना अटक केली आहे। मग त्याच्या बाजूने चालले होते तर त्यांनी शिट्टी वाजवली तर त्यांनी कमेंट पास केली माझ्यावर। तर मी तिकडे जाऊन त्यांना 1-2 शिवी दिली की काय म्हटलं तुम्ही लेडीजला हे काय करता, पब्लिक प्लेस आहे म्हटलं, तुम्हाला शोभतं काय। तर असा एवढा विषय झाला। त्याच्यानंतर तो मला परत काहीतरी बोलला तर तरी मी थोडं इग्नोर मारलं। तर ह्यांनी ऐकलं की हिचं काहीतरी चालू आहे त्याच्याबरोबर। मग हे आणि माझी दीर मागणं आले, अरे म्हणे येड्या तुला कळतं का काय तू करतो म्हणे, लेडीज आहे असं तसं। त्यांनी त्याच्या डोक्यात तसं मारलं तर तो घाबरून तिथून पळून गेला। त्याच्यानंतर त्याच्या बाजूला जी हे होती गाडी व्हाईट कलरची, तिथं ते काही सामान विकत होते, तिथं 8-10 मुलं उभे होते। तर त्यांचा इगो हर्ट झाला की आमच्या गावातल्या मुलाला तुम्ही काय दादागिरी करताय। आम्ही दादागिरी केलीच नाही ना, त्याला मारलं काहीच नाही, फक्त बोलणं झालं। त्याच्यानंतर पण हे लोक आमच्यावर धावून आले, अंगावर शिव्या गाळ करायला लागले। मग ह्यांनी पण केली, मी पण केली, माझी मुलं पण। पुढे गेल्यानंतर एक बलेनो आली, फास्टमध्ये डायरेक्ट आडवी लावली आम्हाला। मग ती बरी आमच्या इकडे लावली, अशी रस्त्यात नाही लावली, आम्हाला तर जाता पण नसतं आलं, आम्ही तिथंच हे झालं असतं आमचं। लगेच तो गाडीतून उतरला, हाताने काचा फोडल्या त्यांनी ह्याच्याने दोन्ही पुढच्या, ड्रायव्हर सीटच्या बाजूची आणि त्यांच्या मागची फायटर काय हां त्याच्यानी ते फोडल्या। पहिला वार तिथं केला। मी यांना म्हणते आवरा पटकन किरण गाडी काढा, त्यांना ते सुचेना, आता पहिल्यांदा ती गाडी चालवत आहे त्यांची नवीन। तर ते काहीतरी करत त्यांनी काढली, तिथं स्पीड ब्रेकर होता, उडाली गाडी। आणि जी आम्ही निघालो तिथून आणि नंतर मागे मुलं म्हणते मम्मी अजून एक 2 व्हीलर मागे येते आपल्या, तू ते बघ। म्हटलं पार तू व्हिडिओ काढ म्हटलं पटकन, कोण हे कळेल। तर त्यांच्याकडे रॉड होते त्या 2 व्हीलर, तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेच असेल। तर त्या ब्रिज खाली तिथून त्यांनी पहिले एक रॉड फेकले, दुसरा फेकला, तो तिथे एक्झॅक्ट लागला नाही त्यावेळेस। त्याच्यानंतर ते परत मागे आले, त्यावेळेस आम्ही ती व्हिडिओने काढलेली, पण त्यांनी हे रॉडनी मारलं। सुरुवातीपासून पहिला त्यांनी भावली डॅमपाशी अटॅक केला आमच्यावर। दुसरा नाशिक मुंबई हायवे जो आहे तो फ्लायओव्हर, तिथं दुसरा अटॅक झाला। तिसरा अटॅक गोटीचा टोल नाका आहे, त्यांनी आम्ही लेनमध्ये आलो, आमच्या पुढे 2 गाड्या होत्या, तर 2 गाड्या असल्यामुळे मला पास करता येईना। ते माझ्या शेजारच्या लेनमध्ये आले आणि आमच्या अंगावर अटॅक करायला पळत होते दगड घेऊन। तुम्हाला फुटेज टोल नाक्यावर भेटून जाईल। आम्ही तिथून रिव्हर्स घेतली, त्यांनी परत दगड मारले। आम्ही चौथ्या याच्यामधून लेनमधून 7 नंबरची लेन वाटते, ते बॅरिकेड तोडून आम्ही पळालो। आम्ही फक्त जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होतो। त्याच्या पुढं 2-4 किलोमीटरवर एक रस्ता शॉर्ट होतो, तिथं ट्रॅफिक असते नेहमी। तर तिथं येऊन त्यांनी परत आमच्यावर अटॅक, म्हणजे आमच्या गाडीचे पुढे आले। तर त्यांच्यातला एक मुलगा गाडीला आमच्या लटकला, तो 200 ते 500 मीटर आमच्या गाडीला लटकून होता, माझ्या चुलत भावाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत होता। तर आम्ही गाडी पळू पण नव्हतो शकत, जर हा गाडी खाली आला तर आमच्याकडनं एखाद्याचा बळी होईल आणि आम्ही थांबूही नव्हतो शकत की जर आम्ही थांबलो तर आमचा बळी जाईल, आमचा जीव धोक्यात असताना पण आम्ही त्याचे हात झटकत होतो की हा गाडीतून पडावा, म्हणजे लवकर निघावा आणि आम्ही पळावं। तर कस तरी तो 100-200 मीटरनी तो सुटला, तो पडला। आम्ही इगतपुरी साईडला पळायला लागलो, पण आम्ही बघितलं, मला आरशामध्ये दिसत होतं की मागून बलेनो आम्हाला परत पाठलाग करते ती व्हाईट कलरची। म्हटलं आपण परत यांच्याच गावाकडे चुकीच्या ठिकाणी चाललोय। परत मी रिव्हर्स मारली, म्हणजे उलटी टर्न मारून घेतला आणि नाशिक साईडला पळालो। ते शेजारून परत बलेनो आली आणि ते आता आम्हाला कळालं की पुढे, तर तिथं स्थानिक लोक भरपूर होते। मी सर्वांना रिक्वेस्ट केली, यांनी रडत होते की आम्हाला वाचवा, आम्हाला मारून टाकणार आहे। तर 20-50 जण तिथं गोळा झाले। तर त्यातला एक जो पिंक कलरचा शर्टचा मुलगा दिसतोय फोटोजमध्ये, तो आला, त्याने गाडी आमचा सेल बंद, कारण काचा सर्व फुटलेला, त्याने सेल गाडीचा ऑफ केला। तो म्हटला फक्त खाली या, आपण सॉर्ट करू आणि आपण हा विषय मिटवू। तुम्ही उतरले तर आम्हाला कोणतरी आपले मुलं किंवा माझी वहिनी वगैरे म्हटले की उतरू नका, हे मारून टाकतील। तर मी गाडी सेल स्टार्ट केली, रिव्हर्स मारायला लागलो, त्यांनी माझी गच्ची धरली। तर त्याच्यामध्ये माझी 2 तळची चेन तिथं हरवली, पडली, ओढली, काय झालं काय माहिती। पण तिथून आम्ही थोडी रिव्हर्स घेतली, जशा 2 ट्रक पास व्हायला लागल्या, म्हटलं आता जागा आहे पळायला, तर आम्ही गाडी पळवली। जशी पळवली त्यांनी परत 5वा अटॅक केला, दगड मारली। त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगानं ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं
योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी, अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या अनुषंगानं याच्यामध्ये आत्तापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे.